This conference will now be recorded. वतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। नमः श्री यतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित् सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे। हरि ओम. परमपूज्य स्वामी विवेकानंदांच्या आत्मचरित्राचा मागोवा घेत घेत आपल्या आध्यात्मिक साधनेला पुष्टी बळकटी देण्याचा प्रयत्न आपण करत आहोत. विवेकानंदांचे चरित्र उत्तरार्धामध्ये आणि उत्तरार्धाच्या सुद्धा शेवटच्या पर्वामध्ये येऊन पोहोचलेलं आहे. स्वामीजी आपल्या आयुष्यातली अतिशय अल्प आयुष्य 39 वर्ष 6 महिन्यांचं आयुष्य असणारे स्वामीजी आपल्या आयुष्यातल्या शेवटचं 3 वर्ष राहिलेली असताना अमेरिकेच्या कॅलिफोर्निया या भागामध्ये पोहोचलेले आपण पाहिलं. 1899 मधला कॅलिफोर्निया हा अतिशय वेगळा होता. औद्योगिकीकरणाची सुरुवात नुकती झाली होती. वातावरण प्रदूषित अजिबात नव्हतं आणि संपूर्ण अमेरिकेमधला अतिशय विहंगम आणि नयनरम्य असा जर कोणता भाग असेल तर तो हा कॅलिफोर्नियाचाच भाग होता. अतिशय सुपीक जमीन, फळभाज्यांची लागवड, अतिशय सुंदर असं हवामान, सर्वत्र झाडं, झरे, त्याचबरोबर एका बाजूला समुद्र, मोठ्या पर्वत रांगा, पासाडेनासारखा पर्वत, पर्वतावर पडणारं बर्फ आणि याबरोबरच सुखवस्तू असणारे आणि कर्मणूक प्रधान असणाऱ्या समाजाचा हिस्सा असणारे अमेरिकन लोक. अशा ठिकाणी स्वामीजी आपलं 6 महिन्यांचं न्यूयॉर्क मधलं वास्तव्य संपवून दक्षिण कॅलिफोर्नियाला लॉस एंजल्स या ठिकाणी पोहोचले. न्यूयॉर्कच्या आपल्या वास्तव्यामध्ये स्वामीजींनी एक दिवस अचानक आपण कॅलिफोर्नियाला जात आहोत असं जाहीर केलं. वस्तुतः स्वामीजींच्या माहितीचं कोणीच कॅलिफोर्नियामध्ये नव्हतं आणि त्यांना कॅलिफोर्नियाहून असं कोणतं आमंत्रणही आलेलं नव्हतं. त्यामुळे स्वामीजींच्या कॅलिफोर्निया जाण्याच्या या बेताबरोबरच सर्वांना आश्चर्य वाटलं. पण आपण पाहिलेलं आहे की स्वामीजी नेहमी मातेच्या काली मातेच्या आज्ञेप्रमाणे वागत असत. जीवनमुक्त आपल्या जीवनाचा आलेख आपल्या इच्छांनुसार न करता ज्याची इच्छाच भगवंताची इच्छा झालेली आहे, आपसुकच सगळ्या गोष्टी भगवंताच्या इच्छेनुसार घडून येतात. कॅलिफोर्नियाला स्वामीजी जेव्हा पोहोचले तेव्हा स्वामीजींची शिष्या जोसेफाईन मॅक्लिऑड ही
अगोदरच कॅलिफोर्नियाला पोहोचली होती. न्यूयॉर्कमध्ये रिजले मॅनॉर या ठिकाणी जेव्हा स्वामीजींचं वास्तव्य कॅलिफोर्नियाला जाण्याच्या अगोदर होतं, त्या ठिकाणी जोसेफाईन सुद्धा होत्या. पण तिथून लवकर निरोप घेऊन त्या बाहेर पडल्या. त्याचं कारण असं होतं की जोसेफाईन मॅक्लिऑड यांचा भाऊ, ज्याला त्यांनी 10 वर्ष पाहिलेलं नव्हतं, तो आजारी आहे आणि जवळजवळ मरणासन्न आजारी आहे असं कळाल्यामुळे शेवटच्या क्षणाला का होईना पण आपल्या भावाची भेट व्हावी म्हणून जोसेफाईन मॅक्लिऑड स्वामीजींचा निरोप घेऊन न्यूयॉर्कवरून कॅलिफोर्नियाला पोहोचलेल्या होत्या, लॉस एंजेल्स या ठिकाणी. इथून पुढे मात्र योगायोगाचा भाग आणि थोडासा चमत्कारी भाग चालू होतो. या जोसेफाईन मॅक्लिऑड बाई लॉस एंजेल्सला कॅलिफोर्नियामध्ये पोहोचल्या आपल्या भावाला पाहण्यासाठी खऱ्या, आणि ज्या ठिकाणी यांचा भाऊ भाड्याने राहत होता त्या ठिकाणच्या ज्यांच्या घरी राहत होत्या त्या बाईंचं नाव होतं मिसेस ब्लॉजेट. मिसेस ब्लॉजेटचा भाडेकरू म्हणून जोसेफाईन मॅक्लिऑड यांचा भाऊ शेवटच्या घटका त्यांच्या घरी मोजत होता. तेव्हा चुकून जर भावाचा मृत्यू झाला तर त्याला कोण पाहिला असणार, म्हणून जोसेफाईन मॅक्लिऑड बाई न्यूयॉर्क मधून स्वामीजींचं वास्तव्य सोडून कॅलिफोर्नियाला गेलेल्या होत्या. त्या लॉस एंजेल्स मध्ये आल्या आणि आपल्या भावाचा पत्ता शोधत जेव्हा मिसेस ब्लॉजेट यांच्या घरी पोहोचल्या तेव्हा त्यांचं स्वागत झालं. त्या म्हणाल्या, मी तुमच्याकडे माझा भाऊ आजारी आहे, त्याला भेटायला आलेली आहेत. बाईंनी त्यांचं स्वागत केलं आणि आल्या आल्या जोसेफाईन मॅक्लिऑड आपल्या भावाला ज्या बिछाणावर त्यांना ठेवलं होतं, कारण शेवटच्या घटका मोजत होता, त्या बिछाणाकडे, त्या खोलीकडे मिसेस ब्लॉजेट त्यांना घेऊन गेल्या आणि त्यांना त्या खोलीमध्ये प्रवेश केल्याबरोबर एक आश्चर्याचा धक्का बसला, कारण त्यांचा भाऊ ज्या बिछाण्यावर होता त्याच्या मागच्या बाजूला 6.25 साडेसहा फुटाच्या फ्रेम मध्ये स्वामी विवेकानंदांचं चित्र, फोटो लावलेला होता. आता मात्र आश्चर्य करण्याची वेळ आली होती जोसेफाईन मॅक्लिऑड यांच्यावर. असा कुठेतरी आपला भाऊ मरणासन्न आहे म्हणून मी येते काय, ज्या बाईंच्या घरी जाते त्या बाई मला त्या खोलीपर्यंत घेऊन काय जातात आणि समोर पाहतो तो माझा भाऊ मरणासन्न अवस्थेत आहे, पण त्याच्या डोक्याच्या मागच्या बाजूच्या भिंतीला स्वामीजींच्या जिवंत आकाराच्या म्हणजे 6 फुटापेक्षा जास्त असं मोठं स्वामीजींचं फोटो लावलेला होता, पोस्टर लावलेलं होतं. आश्चर्यचकित होऊन जोसेफाईंनी ताबडतोब मिसेस ब्लॉजेटने विचारलं, ब्लॉजेट बाई, तुमच्याकडे हे स्वामीजींचं चित्र कुठून आलं आणि तुम्हाला हे स्वामी माहिती आहेत का? ब्लॉजेट बाईंना असं वाटलं की जोसेफाईन बाईंना स्वामीजींच्या बद्दल काहीच माहिती नाहीये. तेव्हा त्या ब्लॉजेट बाईंनी सांगितलं, दिलेलं उत्तर ऐकून घेण्यासारखं आहे, मनात ठेवण्यासारखं आहे. त्या ब्लॉजेट बाई 70 वर्षाच्या बाई म्हणाल्या की मी या पृथ्वी तलावर ईश्वराला बघितलेलं आहे. आजपासून 6 वर्षापूर्वी म्हणजे 1893च्या सप्टेंबर महिन्यामध्ये शिकागो इथे जेव्हा सर्वधर्म परिषद झाली होती तेव्हा हे स्वामीजी तिथं बोलायला आले होते. तेव्हा मला लक्षात आलं की हे स्वामीजी म्हणजे मनुष्य नसून प्रत्यक्ष आणि साक्षात देव आहेत, कारण मी त्यांना बोलताना पाहिलं तेव्हा मला देवाची अनुभूती झाली. मी त्या गाजलेल्या प्रवचनाच्या वेळी पहिल्या रांगेमध्ये होते आणि ज्या वेगाने सगळ्या तरुण तरुणी अमेरिकेच्या स्वामीजींना भेटण्यासाठी जी झुंबड लागली होती त्यावेळेला मी म्हणाले होते की जर हा तरुण संन्यासी या मुलींच्या तडाख्यातून वाचला तर मी त्याला देव मानेन. आणि खरोखरच तसं झालं. तो देव होता, तो देव आहे, त्याची आठवण काहीतरी राहावी म्हणून मी त्यांचा एक फोटो न्यूयॉर्कमध्ये विकत घेतला आणि तो या आकारामध्ये करून मी नेहमी घरामध्ये लावते. त्यामुळे मला प्रसन्नता लाभते. मी देव म्हणून, ईश्वर म्हणून त्यांचीच प्रार्थना करते. आणि मग त्याच श्वासामध्ये मिसेस ब्लॉजेट बाईंनी जोसेफाईन मॅक्लिऑडला विचारलं, तुम्हाला कसे स्वामीजी माहिती? आणि मग जोसेफाईंनी सांगितलं की ते नुसतेच मला माहिती नाहीत, मी त्यांची मैत्रीण आहे.
शिष्या समान आहे आणि मी त्यांच्याबरोबर पुष्कळ काळ व्यतीत करत असते. ऋणानुबंध आणखीन घट्ट होऊन गेले. पुढच्या 2च आठवड्यामध्ये जोसेफाईन यांच्या भावाचा मृत्यू झाला आणि त्याच्या नंतरच्या 3 आठवड्यानंतर स्वामीजी न्यूयॉर्कहून लॉस एंजेल्सला आले ते सरळ या मिसेस ब्लॉजेटच्या घरी सरळ आले नाहीत. स्वामीजींची आणखी एक अशी शिष्या होती जिच्याबद्दल स्वामीजींना फारशी माहितीच नव्हती. त्या बाईंचं नाव मिसेस स्पेन्सर. या मिसेस स्पेन्सर सुद्धा लॉस एंजेल्समध्येच राहत असत. या बाईंनी स्वामीजींना आग्रहपूर्वक कॅलिफोर्नियाला या असं सांगितल्यामुळे स्वामीजी पहिल्यांदा लॉस एंजेल्समध्ये जेव्हा उतरले तेव्हा मिसेस ब्लॉजेट यांच्या घरी न जाता मिसेस स्पेन्सर यांच्या घरी 1-2 आठवडे राहिले आणि मग ते मिसेस ब्लॉजेटच्या घरी गेले. या मिसेस स्पेन्सरच्या घरी स्वामीजी जेव्हा राहायला आले त्यावेळेला या मिसेस स्पेन्सरना स्वामीजींच्या बद्दल इतकं आकर्षण वाटण्याचं कारण काय, तर त्या बाई अतिशय बुद्धिमानी होत्या आणि अतिशय चांगल्या भक्त होत्या. 1894ला स्वामीजींची झालेली जी कर्मयोग आणि राजयोगाची प्रवचनं होती, जी पुस्तक रूपामध्ये प्रसिद्ध झाली होती, ती कॅलिफोर्नियामध्ये सुद्धा बऱ्याचशा पुस्तक विक्रेत्यांच्याकडे मिळत होती. लायब्ररीमध्ये सुद्धा स्वामीजींची पुस्तके येऊन पोहोचली होती. बऱ्यापैकी वाचक वर्ग तत्वज्ञानामध्ये रस असणारा स्वामीजींच्या पुस्तकांचं वाचन करत होता कॅलिफोर्नियामध्ये. त्यामध्ये या एक बाई होत्या आणि त्यांनी जेव्हा हे कर्मयोग आणि राजयोगाचं पुस्तक वाचलं तेव्हा त्यांना ते वाचताना असं जाणवलं की हे इतकं उच्च तत्वज्ञान आहे, तर हे सांगणारा, लिहिणारा, याच्यावर प्रवचन करणारा जो आहे तो किती देवासमान असेल. आणि त्या बाईंनी आपल्या मनामध्ये स्वामीजींची एक प्रतिकृती पण तयार करून ठेवली होती की हा असा दिसत असावेत, असं तेजपुंज त्यांचं शरीर असावं, चेहरा असावा, असं त्यांनी मनामध्ये ठरवलं होतं. आणि जेव्हा स्वामीजी येणार आहेत त्यांच्याकडे राहायला असं कळालं तेव्हा स्वामीजींच्या स्वागतासाठी ती सज्ज झाली होती मिसेस स्पॉन्सर बाई. या बाईंचं कौतुक असं होतं की ती गेले 10 वर्ष त्यांनी लॉस एंजेल्स सोडलेलं सुद्धा नव्हतं, कारण त्यांची स्वतःची आई अंध असून वृद्धापकाळामध्ये त्यांना काहीच करता येत नसत. अशा आपल्या वृद्ध आणि अंध आईची सेवा त्यांनी 10 वर्ष सतत केली होती. आपल्या घरामध्ये कोणाची सेवा करायला लागली तर आपल्याला फार उद्विग्नता येते, काय मागं हे काम लावलंय म्हणून. भगवंत गृहस्थाश्रमामध्ये, गृहस्थाच्या आयुष्यामध्ये त्याच्या नातेवाईकांची जर अशी सेवा करून घेत असेल तर निश्चित समजायला हरकत नाही की आध्यात्मिक उन्नती जवळ आलेली आहे. जे कष्टांनी, जे त्रासांनी पिचलेले आहेत गृहस्थाश्रमामध्ये, त्याच मनामध्ये तितिक्षेचं बीज येऊ शकतं, रोप येऊ शकतं. तितिक्षा बीज रोवण्यासाठी सहनम सर्व दुःखानाम अप्रतिकारपूर्वकम चिंता विलाप रहिता सा तितिक्षा निगद्यते, असं विवेक चूडामणी आपल्याला सांगतो. आपल्यावर आलेल्या वाईट किंवा दुर्धर प्रसंगाची जो अजिबात चिंता म्हणजे काळजी न करता, अजिबात विलाप म्हणजे त्याबद्दल न रडता, त्याबद्दल उद्विग्नता म्हणजे प्रतिसाद नव्हे, प्रतिकार न करता जो सहन करतो त्याची तितिक्षा वाढत राहते, असं आपल्याला ग्रंथ सांगतात. म्हणून पंचरात्र या ग्रंथामध्ये श्रीकृष्ण भगवानांनी सांगितलेलं आहे की जर तुझ्यावर माझा अनुग्रह झाला असेल हे भक्ता, तर तुला 5 पैकी कोणती तरी एक अडचण मी निश्चित दिलेली असेल. तुला कोणती तरी महान व्याधी झालेली असेल, तुला देश त्याग करावा लागला असेल अपमानामुळे, अपमान होत असतील वारंवार,
नातेवाईकांच्या बरोबर, भावांच्या बरोबर इस्टेटीचे काही झगडे होत असतील, देशत्यागो महान व्याधी विरोध बंधुभी सह, असं जर काही होत असेल तर निश्चित समज की माझा तुझ्यावर अनुग्रह आहे. आपल्याला होणाऱ्या त्रासाचा अनुग्रह समजून जर स्वीकार केला तर आध्यात्मिक उन्नतीमध्ये प्रचंड फरक पडू शकतो. तसं या तितिक्षेसहित आपल्या आईची, अंध आईची सेवा करत या मिसेस स्पेन्सर बाई आपले दिवस काटत होत्या. आणि कदाचित ती त्यांची 10 वर्षाची तपश्चर्या सुफळ झाली की काय म्हणून स्वामीजींचं त्यांच्या घरी आगमन झालं. स्वामीजी आले, या स्पेन्सर बाईंच्या घरी राहिले. आणि जेव्हा आले तेव्हा त्या स्पेन्सर बाईंना स्वामीजींना पाहून इतका आनंद झाला की ते म्हणाले, स्वामीजी मी तुमची पुस्तकं वाचताना माझ्या मनामध्ये जे स्वामीजी होते ना ते तसेच होते, तुम्ही तसेच आहात. या विश्वामध्ये कोणतीही घटना अचानक किंवा विनाकारण घडत नाही. कोणताही परिणाम कारणाशिवाय घडत नाही. सत्ख्यातिवाद नावाचा वाद आहे. संपूर्ण विश्व हे एक परिणाम आहे आणि या संपूर्ण परिणामांचं एकच कारण आहे. तात्कालीन परिणामाचं तात्कालीन कारण असू शकेल. एका परिणामाचं जे कारण आहे ते कारण दुसऱ्याचा परिणाम असतं. त्याचं जे कारण आहे ते तिसऱ्या कारणाचा परिणाम असतं. असं जरी असलं तरी कारणाशिवाय असलेलं जे कारण आहे, कॉजलेस कॉज ज्याला म्हणतात, असं कारण की ज्याच्यासाठी काही कारण नाही आहे, असं असणारं ब्रह्मचैतन्य कॉजलेस कॉज हे एकमेव सत्य आहे. बाकी सगळे परिणाम आहेत. ब्रह्मसूत्राचा पहिला अध्याय आचार्यांनी उपोद्घात जो आहे तो अध्यासवादावर केलेला आहे. अगा जे घडलेची नाही त्याची वार्ता पुसशी काही, हे जर समजून घ्यायचं असेल तर अध्यात्माची तयारी त्या प्रतलावर नेऊन ठेवायला लागते. रामकृष्ण परमहंसांनी त्यांच्या हयातीमध्ये नरेंद्रांना म्हणजे स्वामी विवेकानंदांना सांगून ठेवलं होतं, नरेंद्रा तू शिक्षक होशील रे, जगाचा उद्धारक होशील, कारण माझे अनेक शिष्य मला ज्यांची भाषा बोलता येत नाही त्या देशामध्ये राहतात, त्यांचं कल्याण करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे, पण ती मी तुझ्यावर सोपवतोय. स्वामी विवेकानंदांच्या अमेरिके दौऱ्याला कोणीतरी आमंत्रण दिलं म्हणून स्वामीजी तिकडे गेले. इतक्या खुळचटपणाने जर कोणी त्यांचं आत्मचरित्र पाहणार असेल तर आध्यात्मिक प्रगती होणं शक्य नाही. स्वामीजींच्या अमेरिकेमध्ये जाण्याच्या मागचा उद्देश म्हणजे तिथे असलेल्या आध्यात्मिक अतृप्तीचे जे आत्मे होते त्या सर्वांना तृप्तीच्या मार्गावर नेण्यासाठी त्यांच्या तयारीनुसार स्वामीजींच्या आशीर्वादाची त्यांना गरज असल्यामुळे स्वामीजी तिथे होते. या स्पेन्सर बाई सुद्धा त्यातल्याच एक बाई होत्या, म्हणून त्यांना हे सगळं पार्श्वभूमी लाभली आणि म्हणून लॉस एंजेल्स मध्ये प्रवेश केल्याबरोबर पहिल्यांदा स्वामीजी त्यांच्या घरी गेले. त्यांच्या घरी गेल्यानंतर त्यांची आई जी वृद्ध होती ती तशीही मरायला टेकलेलीच होती. स्वामीजींनी त्या बाईंची शुश्रूषा ज्या करत होत्या मिसेस स्पेन्सर तेही पाहिलं आणि स्वतः स्वामीजी त्या मृतप्राय असणाऱ्या त्यांच्या आईच्या बिछाण्याजवळ बसून राहायचे. ते त्यांच्या बिछाण्याजवळ बसून राहत असताना या मिसेस स्पेन्सर बाईंना थोडं आश्चर्य वाटलं. त्या म्हणाले की स्वामीजी आपण माझ्या आईच्या मृत्यूची जी प्रक्रिया आहे ती पाहण्यासाठी असं का बसलेला आहात? स्वामीजींनी फार धीर गंभीर उत्तर दिलं. स्वामीजी म्हणाले मी मृत्यूचं निरीक्षण करतोय.
तुमच्या आईची इंद्रिय स्तब्ध होताना मला दिसतात. इंद्रियानाम जरयंती तेजहा, असं वाक्य कठोपनिषदामध्ये आहे. इंद्रियांचं तेज हळूहळू हळूहळू नाहीस होत जातं आणि त्यानंतर आपल्या सूक्ष्म देहाबरोबर, लिंग शरीराबरोबर आत्मा चैतन्याचं सहाय्य घेऊन दुसऱ्या शरीरात किंवा दुसऱ्या जीवामध्ये प्रवेश करण्यासाठी बाहेर निघतो. ते मी पाहतोय असं स्वामीजींनी सांगितलं. आपण मृत्यू घडत असताना पाहिलेला आहे. माझ्यासारखा जो मेडिकल फील्डमध्ये होता त्याला तर जवळून पाहायला मिळालं. अनेक मृत्यू जवळून पाहायला मिळाले. पण मृत्यू पाहताना मेडिकलच्या भाषेमध्ये व्हेंटिलेटरवर आहे, श्वास बंद पडला, ईसीजी फ्लॅट झाला, एका रेषेमध्ये आला आणि ब्रेन डेथ झाली, असं करून त्याला मृत्यूचं सर्टिफिकेट आपण देतो. पण मृत्यूची प्रक्रिया अशी नाही आहे. मृत्यूची प्रक्रिया व्यवस्थितपणे विशद केलेली आहे पातंजली योगसूत्रामध्ये. आणि ज्याला मृत्यूची प्रक्रिया समजलेली आहे, परोक्ष ज्ञानाने नव्हे, अपरोक्ष ज्ञानाने, ज्याला मृत्यू दिसतो. कुणाला दिसतो? सूक्ष्म स्थूल स्वरूप सूक्ष्म अन्वयार्थवत्व संयमात भूत जय, ज्यांनी पंचमहाभूतावर विजय मिळवलेला आहे, ज्याच्या ध्यानाच्या किंवा संयम, ध्यान, धारणा, समाधी या तिन्हीला एकत्रपणे संयम असं म्हटलं जातं. पातंजली योगसूत्रामध्ये या संयमावर खूप विस्तृत वर्णन आहे. खूप अतिशय उच्च दर्जाचं दर्शन आहे पातंजली योग दर्शन. ध्यानधारणा समाधीमध्ये जो प्रवीण आहे, म्हणजे या तिन्हींची एकत्रितता करण्याची ज्याच्याकडे शक्यता आहे, म्हणजेच जो वृत्तीने निरुद्ध झालेला आहे, तो जेव्हा संयम करतो कशावर? पंचमहाभूतांवर. आपल्याला पंचमहाभूतांचं फक्त एकच रूप दिसतं. हा बोलणारा जो आहे त्याचं रूप तुम्हाला आता दिसत असेल कॅमेरामध्ये, त्याला पंचमहाभूताचं रूप म्हणतात. हा मी नाहीच आहे. या रूपाच्या मागे स्वरूप आहे. पृथ्वी, जल, तेज, वायू, आकाश, पंचमहाभूत सर्वांना माहिती आहेत. पाचीच्या पाची आपल्याला दिसतात, कळतात, इंद्रियांनी निश्चित आपल्याला जाणवतात. पण जे जाणवतं ते फक्त रूप या एका संज्ञेपुरतच मर्यादित आहे. त्याच्या पलीकडे आपल्याला पंचमहाभूताचं नेमकं स्वरूप काय ते कळत नाही. म्हणून रूपाकडे, स्वरूपाकडे जायचं असेल तर पृथ्वी म्हणजे काठिन्य, अग्नी म्हणजे दाहकता. अग्नी दिसतो, दाहकता आपल्याला दिसत नाही, योग्याला दिसते. रूपाच्या मागे पंचमहाभूतांची स्वरूप आहेत. पण स्वरूपाच्या मागेही जेव्हा जाऊ तेव्हा लक्षात येतं की त्यांच्या तन्मात्रा आहेत. प्रत्येक पंचमहाभूताचं सारभूत तत्व म्हणजे त्याची तन्मात्रा. आपण पंचीकरण वगैरे वाचलेलं आहे, शिकलेलो आहोत. शुद्ध भूत आणि पंचीकरण कृत्वा भूतम यामध्ये फरक आहे, आपल्याला माहिती आहे. याचा अर्धा भाग, प्रत्येकाचा 1/4 भाग घेऊन पंचीकरण होते वगैरे, त्यामध्ये आता जाण्याची गरज नाही. पण पंचमहाभूत पाहिल्यानंतर आपल्याला रूप कळतं. ही स्त्री, हा पुरुष, हे झाड, हे हा पर्वत. रूपापुरतच आपण मर्यादित आहोत, कारण इंद्रियांना फक्त रूप कळू शकतं. फक्त 6वं इंद्रिय जे आहे, मनः षष्ठानी इंद्रियानी प्रकृतीस्थानी कर्षयती, 15व्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण भगवान सांगतात, मन हे नावाचं 6वं केंद्र जे आहे, इंद्रिय आहे, त्या एका इंद्रियाची जर तयारी केली तर जे या 5 इंद्रियांना कळत नाही, ज्ञानेंद्रियांना,
ते मात्र मन अंतःकरण आपल्याला दाखवू शकतं. ते दाखवण्यासाठी त्यांनी वापरलेली प्रक्रिया म्हणजे ध्यान किंवा संयम. असा संयम पंचमहाभूतावर केल्यानंतर योग्याला त्याच्या उन्नत अवस्थेमध्ये प्रत्येक वस्तूमध्ये रूप दिसत नाही, त्याच्या मागचं स्वरूप दिसतं. स्वरूप दिसत नाही, त्याच्या मागची तन्मात्रा दिसते. तन्मात्रा दिसत नाही, त्याच्या मागचे गुण दिसतात. आणि मग 3 गुणांचा कसा मेळ आणि खेळ चाललेला आहे तो लक्षात येतो. हा असा मेळ लागला आणि पाणी बनलं. हा त्याचा असा मेळ तयार झाला, त्याची वाफ झाली. हा असा असा मेळ तयार झाला, मनुष्य तयार झाला. प्रत्येक या विश्वातली गोष्ट ही एका स्थितीवरून दुसऱ्या स्थितीमध्ये सतत जात असते. प्रत्येक गोष्ट ही सतत बदल किंवा विकारवश असते. प्रत्येक क्षणाला, प्रत्येक सेकंदाला कोणतीही वस्तू, ती जीव किंवा भूत संघात असो किंवा भूत असो, माझ्या शरीरातली प्रत्येक पेशी बदलत आहे. या सगळ्या पेशींना मिळून बनलेला हा भूतसंघात देह जो आहे तोही बदलत आहे. हा देह ज्या सगळ्या ठिकाणी ठेवलाय तेही बदलत आहे. बदल 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 ही एकच विकार. हे संपूर्ण विकारवश सतत बदलणारं जे जग आहे ते रूपांनी वेगळं आहे, जे ज्ञानेंद्रियांनी कळतं. स्वरूप कळण्यासाठी त्याला योगी व्हावं लागतं. स्वरूपाच्या मागे तन्मात्रा असतात, त्या कळण्यासाठी परत योग्याला त्याची एकाग्रता वाढवावी लागते, संयम वाढवावा लागतो. आणखीन उन्नत अवस्थेमध्ये गेल्यानंतर प्रत्यक्ष गुणांचा खेळ. प्रकृती एका खेळण्यातून दुसरं खेळणं तयार करावं, तसं एका चिखलाच्या गोळ्यातून मूर्ती तयार कराव्यात, तसे लोक जन्माला येताना दिसतात, लोक मरताना दिसतात, हवा चालताना दिसते. सगळं दिसायला लागतं, सगळं कळायला लागतं. आणि गुणांच्याही पलीकडे गेल्यानंतर हा सगळाच्या सगळा फक्त भोग अपवर्ग आहे. भोगापवर्गाम. पुन्हा पातंजली योगसूत्रामध्ये या भोग आणि अपवर्गावर पुष्कळ विस्तृत वर्णन आलेलं आहे. अतिशय उच्च दर्जाचंच दर्शन आहे. अभ्यास अपुरा आहे. सांख्य आणि योग दर्शन जर झालं नसेल अभ्यास, तर अभ्यास अपुरा राहतो, शास्त्रकृपा अपुरी राहील. स्वामी विवेकानंद अशा भूत जय अवस्थेमध्ये असल्यामुळे समोरची स्त्री जी मरत होती तेव्हा तिची ज्ञानेंद्रिय कशी हळूहळू बंद होत चालली आहेत, कसा तिचा भूतसंघात आता विरून जाणार आहे, आणि तिच्या या स्वरूपाच्या रूपाच्या मागे असणाऱ्या तन्मात्राच्या मागे असणाऱ्या गुणांचा आता पुन्हा फेरबदल होऊन इथून ते निघून जाऊन दुसऱ्या कोणत्या तरी तत्कालीन परिस्थितीला आणि वासनेला अनुकूल असा जीव आता ती घेणार आहे. हे सगळं स्वामीजी एखाद्या लहान मुलांनी एखादा जादूचा खेळ बघावा तसंच तिच्या बिछाण्याच्या बाजूला पाहून बसून स्वामीजी पाहत होते. स्वामीजी स्पेन्सर बाईंच्या घरी राहायला आले ही बातमी जेव्हा लागली तेव्हा कॅलिफोर्नियामध्ये स्वामीजींची पुस्तकं वाचणारे, स्वामीजींचं शिकागो मधलं झालेलं ते प्रसिद्ध भाषण ऐकलेली काही लोक होतेच. त्यामुळे हळूहळू लोकांना भेटायला येणाऱ्या लोकांची सुद्धा गर्दी वाढत गेली. कोणताही कार्यक्रम आखलेला नव्हता, कोणत्याही संस्थेने बोलवलेलं नव्हतं, पण लोकांचं हळूहळू स्पेन्सर बाईंच्या घरी येणं चालू झालं. यामध्येच एक मोठी व्यक्ती आली आणि त्यांचं नाव होतं बर्नार्ड बमगार्ट म्हणून होते. हे बर्नार्ड बमगार्ट जे होते हे अतिशय विद्वान माणूस होता. हा ते अकॅडमी, सदर्न कॅलिफोर्निया अकॅडमी ऑफ सायन्स याचे ते अध्यक्ष होते. आणि एक व्यक्ती एकदा येऊन स्वामीजींना भेटल्यानंतर इतकी प्रभावित होत असे की ती 10 व्यक्तींना आणखीन घेऊन येत असे. हळूहळू स्पेन्सर बाईंचं घर भेटायला येणाऱ्या लोकांनी भरून जायला लागलं. ताबडतोब या बाईंच्या घरी राहून अजून आठवडा सुद्धा झाला नसेल तोपर्यंत स्वामीजींचं पहिलं जाहीर व्याख्यान ठेवण्यात आलं. आणि ते व्याख्यान ब्लँकार्ड हॉल नावाचा मोठा हॉल होता त्या ठिकाणी ठेवलं. सगळ्यांना वाटलं साधारण 200 लोक तरी ऐकायला येतील आणि 200 लोकांचा हॉल जो आहे तो आपल्याला पुरेल.
पहिल्याच व्याख्यानाला इतकी लोक आली की बऱ्याच लोकांना उभं राहावं लागलं. हे व्याख्यान जेव्हा सुरू झालं तेव्हा स्वामीजींच्या पुस्तकं वाचणारी अजून एक कुटुंब कॅलिफोर्नियामध्ये लॉस एंजेल्समध्ये होतं. या कुटुंबाचं फार मोठं वैशिष्ट्य होतं. या कुटुंबाचं आडनाव होतं मीड, MEAD. मीड या आडनावाने 3 बहिणी एकत्र राहत होत्या. गमतीचा भाग, तिघीच्या तिघी अतिशय भारतीय तत्वज्ञानामध्ये रस घेणाऱ्या होत्या. तिघींचंही राजयोग आणि कर्मयोगाचं वाचन झालेलं होतं. कॅरी मीड, ॲलिस मीड आणि हेलेन मीड अशा या 3 बहिणी होत्या. सुदैवाचा भाग म्हणजे स्वामीजी गेल्यानंतर स्वामीजींचे नंतर जे शिष्य तिथे आले त्यापैकी एक प्रभवानंद महाराज म्हणून होते, जे नंतर कॅलिफोर्नियामध्ये गेले. वेदांत सोसायटी ऑफ कॅलिफोर्निया नंतर तयार झाली स्वामीजींच्या मृत्यूनंतर, निर्वाणानंतर. या तिन्ही बहिणी त्यांच्या शिष्या झाल्या. स्वामीजींच्या नव्हे पण स्वामीजींच्या शिष्याच्या शिष्या झाल्या. या तिन्ही भगिनींना स्वामीजींबद्दल अतिशय आकर्षण वाटत होतं आणि बातमी लॉस एंजेल्समध्ये पसरलेलीच होती की स्वामीजी या स्पेन्सर बाईंच्या तिथं राहतायत म्हणून. आणि जेव्हा पहिलं प्रवचन स्वामीजींचं होणार आहे ती बातमी वर्तमानपत्रामध्ये आलेलीच होती. तिघींनाही अतिशय आनंद झाला आणि आपण काहीही करून स्वामीजींना भेटलं पाहिजे असं तिघींना वाटलं. म्हणून हे जे पहिलं जाहीर प्रवचन होतं या प्रवचनाला या तिघीही जायला तयार झाल्या. उत्सुकता अशी होती, पुढे या 3 बहिणीतल्या मोठ्या बहिणीचं नाव ललिता ठेवण्यात आलं, दुसऱ्या बहिणीचं नाव शांती ठेवण्यात आलं, पण त्यावेळेला त्या मीड या नावानेच ओळखल्या जात होत्या. स्वामीजी प्रवचनाला येणार आहेत म्हटल्यानंतर या तिघी त्या प्रवचनाला गेल्या. कार्ड हॉल जिथे 200 लोक येतील असा साधारण अंदाज होता, तिथे कैक लोक आल्यामुळे बऱ्याच लोकांना उभं राहूनही ऐकावं लागलं. आणि यावेळेला मात्र सगळ्या स्वामीजींच्या प्रवचनाला तिकीट लावण्यात आलं होतं. कारण स्वामीजींचा एक हेतू असा होता की आपण साधारण $50,000 एकत्र करावेत आणि आपल्या मठाची तेवढी जी आहे ती व्यवस्थित वास्तू बांधून व्हावी. कारण हेनरिएटा मुलरबाई इंग्लंडमधल्या ज्यांनी पहिल्यांदा प्लॉट वगैरे घ्यायला मदत केली त्यांचा गैरसमज झाल्यामुळे त्यांनी स्वामीजींच्यावरचा पत्रव्यवहारच बंद करून टाकला होता. आणि आपल्या बाकीच्या या अमेरिकन शिष्यांवर कितपत अवलंबून राहायचं, त्याच्याऐवजी थोडे आपणच आपल्या व्याख्यानातून काही पैसे मिळवावेत आणि ते सत्कारणी घालावेत, आपला मठ रामकृष्ण ठाकूरांचा बनवावा असा स्वामीजींचा हेतू होता. त्यामुळे प्रत्येक व्याख्यानाला तिकीट लावलं, पण तरी सुद्धा बरेच लोक तिकीट काढून सुद्धा त्यांना उभं राहावं लागलं. यावेळेला इथे या मीड सिस्टर आल्या. त्यांनी स्वामीजींचं प्रवचन ऐकलं आणि त्यांनी आपल्या डायरीमध्ये लिहून ठेवलंय की मी माझ्या आयुष्यामध्ये इतका संगीतमय आवाज कोणाचा ऐकला नसेल. कर्मयोग राजयोगाची पुस्तकं वाचून तिन्ही बहिणींना, खास करून मधल्या बहिणीला इतकं कुतूहल होतं की इतका ज्ञानवंत माणूस हा कोण आहे, तो आज आपल्याला बघायला मिळणार. तो बघायलाही मिळाला, त्याचं तेज बघायला मिळालं. आणि स्वामीजींनी एकदा प्रवचनाला सुरू केल्यानंतर ज्या वाणीतून स्वामीजी बोलले ती वाणीच मुळात परावाणी असल्यामुळे प्रत्येक शब्दाला एक वेगळ्या प्रकारची दैवी झळाळी आलेली होती. अन्यथा उपनिषदांच्या वर्गाला आजच्या काळामध्ये भारतामध्ये 10 किंवा 15 किंवा 5 याच्यापेक्षा जास्त प्रेक्षक येत नाहीत.
ब्रह्मसूत्राचा वर्ग लावावा, तिथे 20 जर माणसं आली तर 20पैकी त्या सगळ्या 20 कुठलं तरी पारितोषिक द्यावं असं वाटतं. कारण अतिशय क्लिष्ट विषय असल्यामुळे ज्यांना संस्कृत माहितीये, ज्यांना आपल्या देशात असून सुद्धा त्यांना जर इतकं अवघड वाटत असेल, तर 1899 साली ज्यांनी आयुष्यामध्ये उपनिषद नावाचा शब्द ऐकलेला नाही, त्यांनी 150, 200, 300, 400च्या संख्येने यावं आणि 1.5-2 तास शांतपणाने प्रभावित होऊन काहीतरी चांगलं मिळालं असं ऐकावं. याचं गूढ किंवा गौड बंगाल काय आहे? त्याचं गूढ इतकंच आहे की जेव्हा भगवंत बोलतो तेव्हा आपण तर माणूस आहोत, प्राणी मात्रांना सुद्धा संमोहित झाल्यासारखं वाटतं. आपल्याला कृष्ण भगवानांच्या कथा किंवा पुराण किंवा भागवत वाचताना आधुनिक शंका येतात. काय कृष्णाच्या बासुरीच्या आवाजामध्ये दडलं होतं? काय सगळेच वाजवतात, आता तर सीडी मिळतात आणि युट्यूबवर असतं. असं काय होतं की ज्याच्यामुळे त्या बासरीच्या आवाजामध्ये चराचर स्तब्ध होऊन राहिलेलं असायचं? गायी बासरीचा स्त्रोत बघून परत यायच्या. भगवान कधी गायींना परत आणायला गेलेले नाहीत, गायी आलेल्या आहेत. गोपिका वेड्यासारख्या धावत आलेल्या आहेत. एका बासरीने काढलेला आवाज असा कसा असू शकतो? तो बासरीचा आवाज नसून ज्या परावानीतून तो आवाज येतो, त्या परावानीची जी सगळी प्रकृती आहे, त्यामुळे ती त्याच्याकडे आकर्षित होईल ना, त्याच्यात वैशिष्ट्य किंवा आश्चर्य वाटण्याचं कारणच नाही. आता मात्र या मीड भगिनी ज्या होत्या त्यांना असं वाटलं की स्वामीजींना आपल्याला भेटायचं आहे. पण स्वामीजींचा जो सिंहासारखं त्यांचं ते बस भाषणाला येणं, चालणं, त्यांचा रुबाब, त्यांचं तेज असं होतं, बोलायला सुद्धा लोक घाबरत असत. या बायका तिघी घाबरल्या. कौतुक असलं तरी सुद्धा कसं स्वामीजींच्या जवळ जायचं म्हणून त्यांनी पहिल्यांदा ज्यांनी हे सगळं ऑर्गनाइज केलं होतं त्यांच्याकडे गेले. आता बमगॉर्ट नावाचे जे होते त्यांना विचारलं की स्वामीजींना आम्हाला भेटता येईल का, आम्हाला घरी बोलवायचंय. ते म्हणाले, बाबा हे मी काम करू शकत नाही, तुम्ही डायरेक्ट प्रत्यक्ष बोला. परत 3 बहिणींची आपल्या आपल्या चर्चा झाली, पण त्यांच्या लक्षात आले की आपल्याला काही एवढं धाडस नाही. मग त्या जोसेफाईन मॅक्लिओड कडे गेल्या की तुम्ही त्यांच्याबरोबर राहता ना, मग आम्हाला जरा त्यांच्याशी बोलायचं होतं. ते म्हणाले की हे पहा, मी आत्ता काही इथं तुमचं बोलणं करू देऊ शकत नाही, तेव्हा तुम्ही एक काम करा, या रविवारी तुम्ही आम्ही जिथं राहतो तिथे या. त्या रविवारपर्यंत स्वामीजी स्पेन्सर बाईंच्या घरातून ब्लॉजेट बाईंच्या घरी, जिथं या जोसेफाईन राहत होत्या त्यांच्या घरी शिफ्ट झालेले होते. आणि मग त्या ठिकाणी या मीड भगिनींची भेट स्वामीजींच्या बरोबर झाली. पण त्याच्या मधला जो 3-4 दिवसांचा काळ होता त्यामध्ये स्वामीजींचं दुसरं प्रवचन झालं आणि त्या प्रवचनाचा विषय अतिशय सुंदर विषय होता. वेदांमधील विश्वाची कल्पना, कॉस्मिक प्लॅन अकॉर्डिंग टू वेद, असा विषय होता. फार गंभीर विषय आहे. गमतीचा भाग म्हणजे तो ठेवला होता युनिटी चर्चमध्ये. ख्रिश्चनांच्या चर्चमध्ये वेदातल्या वैश्विक संकल्पनेचा विकास कसा झाला याबद्दलचं प्रवचन ठेवण्यात आलेलं होतं. प्रतिसाद मिळणार हे लोकांना माहिती होतं, कारण पहिलं प्रवचन झालेलं होतं. पण प्रतिसाद म्हणजे 200 लोक पहिल्यांदा, त्यातले 50 एक उभा राहिले असं झालं, म्हणून हॉल बदलण्यात आला. हॉल बदलला एवढ्यासाठी की बाबा 200चे 400 झाले तर काय करायचं. पण ज्या दिवशी प्रवचन होतं त्या दिवशी 1000 लोक आले. आज भारतामध्ये जर आपण हा विषय ठेवला तर 1000 येतील का? मग 150 वर्षापूर्वी हे कसं शक्य झाले? पुन्हा इथे हेच सांगावंसं वाटतं, परमेश्वर जेव्हा बोलायला उभा राहतो तेव्हा ज्यांच्या ज्यांच्या पुण्यकर्मापोटी हे ऐकण्याचं त्यांचं ज्यांचं पुण्य असतं ते तिथे पोहोचतात. 1000 लोक झाले आणि स्वामीजींनी आपल्या धर्माचं वैशिष्ट्य सांगायला सुरुवात केली.
साधारण 99% हिंदू लोकांमध्ये आपण हिंदू आहोत याचा अभिमान आहे, पण कशासाठी आपण अभिमान बाळगतो याबद्दल काहीच कल्पना नाही. अतिशय ग्रंथांचं अपूर्व वाचन, विचारांची कमतरता, अभ्यासाची वानवा, त्यामुळे कोणत्याही धर्माच्या किंवा धार्मिक वादविवादामध्ये जिथे आपल्या धर्माची पताका गाडण्याचं काम येतं तेव्हा आपण अतिशय घाबरलेले असतो. तुटकं पुटकं का होईना पण इतर धर्माचं तत्वज्ञान त्यांचे अनुकर करणारी लोक मात्र धरून ठेवतात. आपल्याकडे भांडारच्या भांडार असून सुद्धा एक थेंब सुद्धा आपण व्यवस्थित प्यालेलो नाहीये. स्वामीजींनी या प्रवचनामध्ये आपल्या सनातन हिंदू धर्माचं वैशिष्ट्य इतक्या सुंदर रीतीने वैशिष्ट्य केलेलं आहे. ते म्हणाले, प्रत्येक आदिमानव जेव्हा विकासाला पुढे पुढे जाऊ लागला तेव्हा त्याला आपल्या आजूबाजूला असणाऱ्या अतर्क्य गोष्टी दिसायला लागल्या. आदिमानवाला जेव्हा सूर्य दिसला तेव्हा त्याच्या लक्षात येईना की इतकं चमकणारं असं काहीतरी आकाशात आहे, माझ्यापासून किती दूर आहे मला सांगता येत नाही, पण तो रोज सकाळी कुठून तरी येतो, संध्याकाळी जातो. याचाच अर्थ ज्या गोष्टींचं निराकरण आपल्या विचारांनी होऊ शकत नाही अशा सगळ्या वस्तूंना सुपर नॅचरल किंवा आपल्यापेक्षा जास्त ताकदीचं समजून त्यांना देवाचा दर्जा देण्यात आला. म्हणून आपल्या धार्मिक वैचारिक जडणघडणीमध्ये सुरुवातीच्या काळामध्ये स्वामीजी म्हणाले की आपण निसर्गामध्ये देव शोधायला गेलो. जे जे माझ्यापेक्षा मोठं, माझ्यापेक्षा जास्त शक्तीवर, ते देव. म्हणून सूर्य देव झाला, मरुत देव झाला, आकाश देव झाला, प्रचंड गरुड असतो तो देव झाला. अशा प्रकारे धर्माची सुरुवात जरूर झाली. स्वामीजी म्हणाले याचा पुढचा टप्पा असा होता की हे जे मोठं 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 आहे, हे जे विविध स्वरूपामध्ये आहे, हा जो असा उंच हिमालय पर्वत आहे, असा जो पाऊस पाडणारा कोण जो वर बसलेला आहे, हा असा तळपणारा जो सूर्य आहे, या सर्वांना कोणीतरी चालवत असलं पाहिजे. म्हणजे कोणाच्या तरी इच्छेनुसार हे चालतं. याचाच अर्थ या सर्वांपेक्षा एक प्रचंड मोठी विराट इच्छाशक्ती आहे, ती सगळ्यात मोठी. हा धार्मिक विचारांचा विकास होता, स्वामीजींनी सांगितलं. आणि मग तो जो जो दिसत नाही, जो कळत नाही, पण जो हे सगळं करवतो, पुरी कायनात को चलाता है, तो ज्याला फादर म्हटलं जातं, ज्याच्याबद्दल काही माहिती नाही, तो दिसत नाही, पण हे सगळं तो करवतो, ज्याची इच्छाशक्ती इतकी मोठी आहे की त्याच्यामुळे हे सगळं घडतं, त्याच्या इच्छेने घडतं. हा धार्मिक विचारांच्या विकासाचा दुसरा टप्पा होता. आणि मग स्वामीजींनी सांगितलं की सगळे बाकीचे धर्म इथं थांबलेले आहेत. सनातन हिंदू धर्म इथे थांबलेला नाही, कारण इथून पुढे विचारांना परत चालना दिली. कारण जे जग सृष्ट पण आहे आणि दुष्ट पण आहे, या सृष्ट आणि दुष्ट दोन्ही निर्माण करणारी एक इच्छाशक्ती असू शकत नाही. याचाच अर्थ एक दुष्ट निर्माण करणारी दुष्ट इच्छाशक्ती असली पाहिजे, एक सृष्ट निर्माण करणारी सृष्ट इच्छाशक्ती असली पाहिजे. म्हणजेच दोन दोन देव असले पाहिजेत. त्यातला एक देव जो आहे तो अतिशय विकृत असला पाहिजे, एक अतिशय संस्कृत असला पाहिजे. हे विचारांना पटण्यासारखं नाही आहे. इथे हिंदू धर्माच्या वैचारिक क्रांतीने जन्म घेतला. आणि मग याच्यावर विचार करणारे, ध्यान करणारे ऋषी आहेत, त्यांनी उपनिषदांमध्ये याच्या पुढचं सत्य सांगण्यासाठी ही इच्छाशक्ती किंवा विराट इच्छाशक्ती ही त्याचं मूळ नसेल, याच्या मागेही काहीतरी मूळ आहे, जे सर्वांच्यासाठी ते स्त्रोत आहे. त्या इच्छाशक्तीला लागणारी सुद्धा चेतना ते देतं. असं एकमेव एकच चैतन्य तत्व, ज्याचा चांगल्या आणि वाईटाशी काही संबंध नाही, ज्याच्या अस्तित्वावर सृजन अवलंबून आहे पण तो सृजन करत नाही, अशी संकल्पना घेऊन केवळ आणि केवळ हिंदू धर्म पुढे गेलेला आहे. स्वामीजींनी त्याच्या पुढे एक वाक्य म्हटलेलं आहे, ते सगळ्यांनी आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आपल्या सगळ्यांच्या ज्ञानाची मर्यादा स्वामीजींच्या ज्ञानापुढे, सूर्यापुढे काजव्या एवढी सुद्धा नाहीये.
स्वामीजींचं वाक्य आहे, भगवंत वाक्य आहे, खोटं असू शकत नाही. स्वामीजींनी या प्रवचनामध्ये एक वाक्य असं सांगितलं की या जगामधल्या प्रत्येक तत्वज्ञाना किंवा धर्माच्या मागे हिंदू धर्माचा प्रभाव आहे. ज्यांचा इतिहासाचा अतिशय तोकडा अभ्यास आहे त्यांना फार आश्चर्य वाटते की तिकडे जन्माला आलेला तो ख्रिश्चन आणि यहुदी धर्म आणि अमुक धर्म आणि तमुक धर्म आणि ग्रीकांचा धर्म आणि त्याचा कसा संबंध असू शकेल. स्वामीजींचा इतिहास सुद्धा तेवढंच ज्ञान त्यांचं तगडं होतं. कशा पद्धतीने हे विचार प्रभावित झालेले आहेत त्याचाही स्वामीजींना पूर्णपणे अभ्यास होता. अशा प्रकारे हे प्रवचन झालं आणि मग स्वामीजी या प्रवचनानंतर स्पेन्सर बाईंच्या घरून ब्लॉजेट यांच्या घरी राहायला आले. या ब्लॉजेट बाईंच्याकडे जो स्वामीजींचा 6 फुटी फोटो होता तो फोटो नंतर त्या बाईंकडून या मॅक्लिओड बाईंनी आपल्याकडे घेतला, त्याच्यासाठी पैसे दिले आणि सांगितले की मला हा फोटो हवा आहे. हे अर्थात स्वामीजींच्या मृत्यूनंतर झालं. तो फोटो घेऊन त्या न्यूयॉर्कला आल्या. रिजले मॅनॉर नावाची जी बंगला होता जिथे स्वामीजी राहिले होते, जी आता रामकृष्ण मिशन वेदांत सोसायटीकडे आहे, त्या सोसायटीच्या एका खोलीमध्ये 6 फूट फोटोला साजेसा एक अशी गॉथिक चेअर म्हणजे एक खुर्ची बनवण्यात आलेली आहे. त्या खुर्चीचा मागचा जो भाग आहे तो 6 फूट उंच बनवण्यात आलेला आहे आणि त्याच्यावर स्वामीजींची हा फोटो ठेवण्यात आलेला आहे. आज सुद्धा ती खोली तिथंच आहे. त्याच्याबद्दल जोसेफाईन मॅक्लिओडनी असं लिहिलेलं आहे की मी जोपर्यंत जिवंत होते तोपर्यंत मी त्या खोलीमध्ये जाऊ शकले नाही, कारण मला अतिशय काहीतरी प्रचंड असं प्रभावी काहीतरी आतल्या बाजूला आहे आणि तिथं जायला सुद्धा भीती वाटेल, कारण दार उघडल्याबरोबर स्वामीजींचा फोटो दिसत असे. आज सुद्धा तो फोटो तिथे न्यूयॉर्क मध्ये आहे. या ब्लॉजेट बाईंच्या घरी स्वामीजी राहायला आले त्यावेळेला त्यांची दैनंदिनी पाहण्यासारखी होती. घरी भरपूर लोक यायची, घरगुती प्रवचनं व्हायची, रोज सकाळी भरपेट नाश्ता होत असे. या ब्लॉजेट बाईंचं वैशिष्ट्य पहा, सगळ्या स्त्रियांना पाहण्यासारखं आहे, पुरुषांनाही आहेच आहे. या ब्लॉजेट बाई ज्यांच्या घरी स्वामीजी राहत होते आणि ज्यांच्या घरून राहून स्वामीजींनी दक्षिण कॅलिफोर्नियामध्ये जवळजवळ 38 प्रवचनं केली, यापैकी एकही प्रवचन या बाईंनी ऐकलं नाही. का ऐकलं नाही तर या बाई आपल्या घरी स्वामीजींसाठी जेवण बनवत असत. जेव्हा त्यांना विचारलं ब्लॉजेट बाईंना की बाई तुम्ही एवढं स्वामीजी बोलतायत, तुम्ही का नाही ऐकायला जात, ती म्हणाली मला ना स्वामीजींची सेवा करते किंवा स्वामीजींसाठी जेवण बनवते ना, हेच मला त्यांना ऐकल्यासारखं वाटतंय. आणि स्वामीजी म्हणत असत की कानानी श्रवण करणारे भरपूर मिळतील, पण सेवा भावांनी आपल्या गुरुची सेवा करणारं जर कोणी असेल तर त्याच्यासारखी साधना नाही. या ब्लॉजेट बाई साधारण 70-75 वर्षाच्या होत्या. रोज सकाळी स्वामीजी स्नान केल्यानंतर मंत्रोच्चार करत असत. संस्कृत मध्ये मंत्र असत, एखादं बंगाली भजन असे, पण आवाजाचा गोडवा असा होता की या ब्लॉजेट बाई आणि जोसेफाईन मॅक्लिओड त्यांच्या स्नानगृहाच्या बाहेर उभा राहून तो आवाज ऐकत असत. त्या बाईंनी असं लिहिलंय की मला संस्कृत कळत नव्हतं, पण अतिशय काहीतरी मनाला आनंद देणारच घडत होतं, म्हणून मी तिथं जाऊन उभारलेली असायची. स्वामीजी स्नान करून बाहेर आल्यानंतर स्वामीजींचे केस जे होते ते स्वामीजी नेहमी अस्ताव्यस्त असायचे, कारण स्वामीजींना देह तादात्म्य नव्हतं, देहाबद्दलची शुद्धीच नव्हती. त्या ब्लॉजेट बाईंनी असं लिहिलंय की स्वामीजी इतके देखणे दिसत असत, इतके तेजपुंज दिसत असत की त्यांच्या केसांचा जो कुरळेपणा होता तो आम्हाला इतका आवडत असे की आम्ही दोघींनी मिळून स्वामीजींना सांगितले होते की स्वामीजी केस कापायचे नाही. त्यामुळे स्वामीजींना कैक महिने या दोन्ही बायकांनी केसच कापू दिले नव्हते. रोज संध्याकाळी एखादी जनसभा किंवा प्रवचन करायचं. दुपारी स्वामीजी आपल्या बरोबर या जोसेफाईनला घेऊन आणि बरोबर एक त्या ब्लॉजेट बाईंचा कुत्रा होता, त्याचं नाव होतं ट्रिक्स. हा ट्रिक्स नावाचा कुत्रा स्वामीजी आणि जोसेफाईन मॅक्लिओड हे रोज दुपारी फिरायला बाहेर जात असत. स्वामीजी यथेच्छ कॅलिफोर्नियाच्या अतिशय आनंदी वातावरणामध्ये आपला फेरफटका मारून परत येत असत. या ब्लॉजेट बाईंवर स्वामीजींचं अतिशय प्रेम होतं, तिला आई म्हणत असत ते.
आणि म्हणून जाताना जेव्हा ब्लॉजेट यांचं घर सोडलं स्वामीजींनी, त्यावेळेस स्वामीजींनी एक पाईप ज्याच्यातून ते पाईप उडत होते, तो पाईप त्या बाईंना दिला आणि देताना तो तिथल्या फायर प्लेस म्हणजे जिथं ते लाकडं जळत असतात गरमीसाठी त्याच्या ठिकाणी ठेवला आणि त्या बाईंना सांगितलं, बाई हा पाईप मी इथं ठेवतोय बरं का आई, आता हा इथं राहिला ना इथलं सगळं बदलेल. याचाच अर्थ मिसेस ब्लॉजेटना गुरूंचा आशीर्वाद मिळाला होता. हा पाईप पुढे प्रभवानंदांनी या बाईंकडून विकत घेतला. सध्या तो हॉलिवूडच्या म्युझियम मध्ये आहे स्वामीजींचा पाईप. याच्यानंतर या मीड बहिणी ज्या होत्या, ललिता, शांती आणि छोट्या कॅरी, या तिघी बहिणी स्वामीजींना ब्लॉजेट यांच्या घरी ठरल्याप्रमाणे भेटायला आल्या. भेटायला आल्याबरोबर त्यांनी स्वामीजींना हळूच विनंती केली, स्वामीजी आम्ही तुमचं प्रवचन किंवा प्रवचनाची सिरीज चालू करायचा असा विचार करतोय, आपली मान्यता आहे का? स्वामीजी म्हणाले, आनंदाने करा, जरूर करा. आणि मग स्वामीजींनी 8 प्रवचनं लॉस एंजेल्स मध्ये केली. या प्रवचनामधलं जे दुसरं प्रवचन होतं, त्या प्रवचनाचा विषय होता जगाला ख्रिस्ताचा संदेश, क्राइस्ट मेसेज टू द वर्ल्ड, असा विषय होता. या प्रवचनाचं एक फार मोठं वैशिष्ट्य आहे. स्वामीजींच्या दक्षिण कॅलिफोर्निया मधल्या लॉस एंजेल्स मधल्या वास्तव्यामधलं सगळ्यात उत्कृष्ट प्रवचन म्हणून याचा उल्लेख केला जातो. विषय होता ख्रिस्ताचा जगाला संदेश. हे प्रवचन ऐकण्यासाठी जवळजवळ 1000 लोकांनी गर्दी केलेली होती. या प्रवचनाचं वैशिष्ट्य काय होतं हे सांगताना आपल्याला फार आश्चर्य वाटेल. जोसेफाईन मॅक्लिऑड बाई पहिल्या रांगेमध्ये बसून स्वामीजींचं प्रवचन नेहमी ऐकत असत, कारण बरोबरच जातात आणि बरोबरच परत येत असत. त्यांनी असं लिहिलेलं आहे की स्वामीजींनी हे जेव्हा प्रवचन केलं तेव्हा स्वामीजींच्या प्रवचनाच्या 7व्या 8व्या मिनिटानंतर ते प्रवचन संपूपर्यंत स्वामीजींच्या संपूर्ण शरीरामधून केसापासून ते पायाच्या बोटांपासून पर्यंत एक प्रकारचं वलय होतं आणि त्यातून प्रकाश बाहेर पडतोय असं वाटत होतं. हा अनुभव केवळ जोसेफाईन मॅक्लिऑडला नाही, बऱ्याच लोकांना आला. स्वामीजींच्या शब्दांच्या बोलण्याबरोबर वातावरणामध्ये काहीतरी असा बदल झालेला सगळ्यांना जाणवलं. एकही प्रेक्षक अजिबात आपल्या जागेवरून पाय सुद्धा हलवत नव्हता, इतकी शांतता ठेवली होती. काहीतरी असं दैवी बदल वातावरणामध्ये झालेला सगळ्यांना जाणवत होता. आणि यामध्ये आपण आता काही चुकून कोणीतरी खोकावं किंवा शिंकावं किंवा काही हालचाल करावी, आवाज करावा, तर काहीतरी मोठा गुन्हा होईल, यामुळे सगळे जसे होते तसेच बसले होते. 1.5 तास स्वामीजींनी प्रवचन केलं. प्रभाव प्रवचनाचा इतका मोठा होता की परत येताना जोसेफाईन मॅक्लिऑड बाई स्वामीजींशी अजिबात बोलल्या सुद्धा नाहीत, कारण त्यांना असं वाटलं की एवढ्या चांगल्या वातावरणाचं निर्मिती केलेल्या या युगप्रवर्तकाला मी काहीतरी असं बोलावं, विचारावं म्हणजे काहीतरी चुकीचं केल्यासारखं त्यांना वाटत होतं. एकही अवाक्षर न काढता मॅक्लिऑड बाई स्वामीजींना घेऊन घरी आल्या. हे असं कसं होतं? आपल्याला असं वाटतं की नाही हा हिप्नोटिझम असावा, किंवा नाही ते तुमच्या मनामध्ये असेल म्हणून तुम्हाला स्वामीजी असे तेजपुंज वाटले किंवा असा प्रभाव आला. अजिबात असं नाहीये. या सगळ्याची पाळमुळं खणून खाणारं तत्वज्ञान पतंजलीच्या योगशास्त्रामध्ये विभूती योगामध्ये आहे. रूप लावण्य बल वज्र सहन अनत्वानी काया संपत. योग्याचं शरीर, जो राजयोगी असतो त्याचं शरीर अतिशय रूपवान, आपण रामकृष्ण परमहंसांचं पाहिलेलं आहे. लावण्यवान, बलवज्र, अतिशय कठीण, वज्रासारखं कठीण असं त्यांचं शरीर असतं. म्हणून बऱ्याच लोकांना अमेरिकेमध्ये स्वामीजींची कधी उंची 6.5 फूट वाटली आणि ते मुळात 6 फुटाच्या खालीच होते. 5 फूट 7-8 इंच उंची असणारे स्वामीजी काही लोकांना 7-7 फूट उंच दिसलेले आहेत, भावलेले आहेत. याचं कारणच असं आहे
की एक प्रकारच्या व्यक्तिमत्वामध्ये जो बदल होतो. म्हणून स्वामीजींच्या शिष्यांपैकी अर्ध्या शिष्यांनी जेव्हा स्वामीजींना कलकत्त्याच्या मिरवणुकीमध्ये बघितलं तेव्हा त्यांनी लिहून ठेवलंय, विरजानंद महाराजांनी सुद्धा लिहून ठेवलेलं आहे की स्वामीजींच्या त्वचेवर सुवर्ण झळाळी होती. दर्शनीय कांतिमान अतिशय बलो वज्र सहनंश इति असं सूत्र पातंजली योगसूत्रामध्ये आहे. आणखीन एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट त्यावेळेला घडली. ती गोष्ट अशी होती, स्वामीजींचं जेव्हा हे ख्रिस्ताच्या वरचं प्रवचन झालं तेव्हा अतिशय प्रभावित झालेल्या प्रेक्षकांमधल्या लोकांना घरी जावंसं वाटत नव्हतं. सतत या व्यक्तीकडे बघावं आणि त्याला स्पर्श करावा. आपल्याकडे गुरुला नमस्कार करण्याची पद्धत आहे, पण नमस्काराची पद्धत माहीत नसलेले ते अमेरिकन लोक कमीत कमी त्याच्या वस्त्राला किंवा अंगाला स्पर्श करायला मिळावा अशी त्यांची भावना होती, कारण समोर जीसस ख्राइस्ट उभा आहे असं त्यांना वाटत होतं. एका युवकाला ते अजिबात नियंत्रण करता आलं नाही स्वतःवर. तो धावत पुढे गेला आणि स्वामीजींना स्पर्श करणार तेवढ्यात स्वामीजी मागे सरकले आणि त्याच्यावर रागून म्हणाले, प्लीज गो बॅक, मागे हो. स्वामीजी असं मागे हो म्हणतील असं कोणाला वाटलं नव्हतं. सगळ्यांना आश्चर्य वाटलं, काही ना काही कळलंच नाही. असं कसं स्वामीजी म्हणाले? याच्याबद्दलचं अजूनही उत्तर आपल्याला माहिती नाही, पण प्रवादानुसार दोन मत निघतात. एक मत असं आहे की अतिशय शुद्ध चित्ताची जीवनमुक्त व्यक्ती जेव्हा असते तेव्हा भौतिकतेचा स्पर्श झालेली आपली शरीर जर त्यांच्या जवळ गेली तर त्यांना भयंकर त्रास होतो. याचं जिवंत उदाहरण म्हणजे शारदा माता होत्या. केवळ पाया पडल्याचं निमित्त व्हायचं, पण त्यांच्या पायाला आग सुटायची आणि त्या थंड पाण्यामध्ये पाय बुडवून बसायच्या किंवा चंदनाचा लेप लावायच्या, पण दाह कमी होत नव्हता. ही एक शक्यता असेल. किंवा दुसरी शक्यता अशी असू शकेल की जेव्हा योगी एका विशिष्ट अवस्थेमध्ये असतो तेव्हा केवळ त्याच्या स्पर्शाने सुद्धा चैतन्याचं हस्तांतरण होऊ शकतं. आपण अभेदानंद आणि स्वामी विवेकानंदांच्या सुरुवातीच्या काळामध्ये हे झालेलं पाहिलेलं आहे. एखाद्या इलेक्ट्रिसिटीने एका शरीरातून दुसऱ्या शरीरात प्रवेश करावा तसं चैतन्याचं संक्रमण होऊ शकतं, आणि ते शरीर जर संक्रमणासाठी तयार नसेल तर त्याचा तात्काळ मृत्यू होऊ शकतो. कदाचित या भावनेने स्वामीजींनी रागवून त्याला मागं जायला सांगितलं असेल, अशी एक शक्यता आहे. आपल्याला याबद्दल निश्चित काहीच सांगता येणार नाही, पण अशा प्रकारचं असं एक अतिशय दैदिप्यमान असं हे प्रवचन झालं. इतकं सगळं गंभीरतेने चाललेलं स्वामीजींचं प्रवचन गंभीरतेने झालेलं असताना स्वामीजी जेव्हा परत घरी आले तेव्हा घरी आल्यानंतर थोडे शांत होते. जोसेफाईन मॅक्लिओडना वाटलं की स्वामीजी शांत आहेत म्हणजे अजूनही त्या विचारांमध्ये असतील. पण त्याच्या पुढे जी गंमत घडली ती वेगळीच होती. काय गंमत घडली, काय संवाद झाला जोसेफाईन मॅक्लिओड आणि स्वामींच्या बरोबर या प्रवचनानंतर, ब्लॉजेटबाईंच्या घरी पोहोचल्यानंतर, आणि त्या गमतीदार प्रसंगामध्ये आध्यात्मिक तत्वज्ञान कोणतं आणि कशा प्रकारचं दडलेलं आहे याचा विचार आपण पुढच्या सत्रामध्ये करू. हरि ओम. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरिः ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम. धन्यवाद डॉक्टर साहेब. आपल्याकडे डॉक्टर साहेब एक प्रश्न आला आहे. प्रश्न असा आहे की मृत्यू झाल्यावर आपण काही कर्मकांड पाळतो, त्याचा परमार्थाशी संबंध आहे का, आणि असेल तर तो कसा? प्रश्न फार संयुक्तिक आहे. निश्चित संबंध आहे. आपल्या नित्य नैमित्तिक
कर्मामध्ये, वेदांनी सांगितलेल्या कर्मामध्ये, पूर्वमीमांसेने विशद केलेल्या कर्मानुसार त्याची आवश्यकता आहे. प्रश्न फक्त एवढाच आहे की याचं उत्तर काही ओळींमध्ये देता येण्यासारखं नाहीये. मृत्यू पश्चात जीवाचं नेमकं काय होतं आणि त्याच्यासाठी कोणते विधी आणि कशासाठी आणि का करतात, का केले पाहिजेत, हा विस्तृत चर्चेचा भाग आहे. त्याच्यासाठी एखादं वेगळं प्रवचन ठेवावं लागेल. पण परमार्थासाठी कर्तव्यपूर्तीच्या भावनेतून जर संन्यासी नसेल तर हे करणं आवश्यक आहे. संन्यासासाठी मात्र असा कोणताही विधी बंधनकारक नाही, कारण तो अतिवर्णाश्रमी असतो. जो वर्णाश्रमामध्ये आहे, जो गृहस्थ आहे, वानप्रस्थ आहे, त्याला करावं लागतं. पण जो संन्यासामध्ये जाऊन अतिवर्णाश्रमी झालेला आहे त्याला मात्र यापैकी कोणतेही सोपस्कार किंवा विधी अजिबात लागू पडत नाही. हरिओम. धन्यवाद डॉक्टर साहेब. आपल्यापैकी कोणाला अजून प्रश्न असतील तर माईक अनम्यूट करून कृपया विचारावे. अतिरिक्त प्रश्न नसल्यामुळे डॉक्टर साहेब आपण आज इकडेच थांबणार आहोत. पुनश्च धन्यवाद. भेटूया पुढच्या रविवारी. जय श्रीराम. हरिओम. जय श्री